सध्या जगभरात खूप उलथापालट सुरू आहे. जुनी समीकरणं बदलतायत, नवीन मैत्रीचे हात पुढे केले जात आहेत. आणि याच काळात एक नवी आणि खूप महत्त्वाची पार्टनरशिप तयार होतीये, भारत आणि युरोपियन युनियनची. आणि या भागीदारीचं गांभीर्य खरं तर या एका फोटोतूनच स्पष्ट होतं. युरोपमधले सगळ्यात मोठे नेते भारताच्या सर्वात मोठ्या राष्ट्रीय कार्यक्रमाला हजेरी लावतायत. ही काही साधीसुधी भेट नव्हती, तर हे एका नव्या धोरणात्मक पर्वाची नांदी होती. युरोपियन कमिशनच्या अध्यक्षांचं हे वाक्य ऐकलं का? एक दुसरा मार्ग शक्य आहे. हेच या भागीदारीचं खरंच सार आहे. म्हणजे जगात जी काही अस्थिरता आहे, त्या परिस्थितीत एक नवीन आणि विश्वासार्ह पर्याय शोधण्याचा हा प्रयत्न आहे. ओके, तर मग आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी ही भागीदारी नेमकी का होतीये ते समजून घेऊ. मग सुरक्षा आणि संरक्षणाच्या मुद्द्यांवर बोलू. त्यानंतर एक इंटरेस्टिंग मुद्दा आहे, शेतकऱ्यांचं गणित, की EU सोबतचा करार अमेरिकेपेक्षा कसा वेगळा ठरू शकतो. मग अर्थातच काही मतभेदही आहेत, त्यावरही नजर टाकू. आणि शेवटी या सगळ्याची पुढची वाटचाल कशी असेल हे पाहूया. तर पहिला प्रश्न, ही जवळीक आताच का वाढतेय? याचं कारण म्हणजे आपण आता एक मल्टीपोलर जगात जगतोय. म्हणजे जगात आता कुठली एकच महासत्ता नाहीये. अशा वेळी प्रत्येक देश आपल्या जुन्या संबंधांचा पुन्हा विचार करतोय. आणि म्हणूनच भारत आणि EUचं एकत्र येणं हे वेळेच्या दृष्टीने आणि स्ट्रॅटेजिकली खूप महत्त्वाचं आहे. या भागीदारीचा पाया काय आहे? तर तो आहे समान मूल्य, लोकशाहीवर विश्वास, कायद्याचं राज्य मानणं. या अशा गोष्टी आहेत ज्या भारत आणि EU दोघंही मानतात. आणि याच समान मूल्यांवर एक मजबूत भागीदारी उभी करण्याचा दोन्ही बाजूंचा प्रयत्न आहे. चला, आता या भागीदारीच्या पहिल्या आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, तो म्हणजे सुरक्षा. हो, एक व्यापक सुरक्षा आणि संरक्षण करार. हे सहकार्य किती व्यापक आहे हे बघा. हिंद महासागरातली सागरी सुरक्षा असो, किंवा दहशतवादाचा सामना करणं असो, सायबर हल्ल्यांपासून आपल्या महत्त्वाच्या इन्फ्रास्ट्रक्चरचं संरक्षण करणं असो, या सगळ्या गोष्टी आज एकमेकांशी जोडलेल्या आहेत. आणि म्हणूनच या सगळ्या धोक्यांवर मिळून काम करण्याची ही योजना आहे. आणि ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, म्हणजे EUने आशियामध्ये अशा प्रकारची हाय लेव्हल सुरक्षा भागीदारी फक्त जपान आणि दक्षिण कोरियासोबत केली होती. आता त्या यादीत भारताचं नाव जोडलं गेलंय. यावरून या कराराचं महत्त्व आपल्या लक्षात येतं. बरं, आता सुरक्षेच्या मुद्द्यावरून येऊया अर्थकारणाकडे. आणि त्यातही एका अशा विषयावर जो आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे, तो म्हणजे शेती आणि सध्या चर्चेत असलेला मुक्त व्यापार करार म्हणजे FTA. आणि इथे खूप मोठा प्रश्न उभा राहतो की EU सोबतचा FTA आपल्या शेतकऱ्यांसाठी अमेरिकेसोबतच्या करारापेक्षा जास्त चांगला ठरू शकतो का? चला, याचं उत्तर शोधण्यासाठी काही आकडेवारी पाहूया. आता या टेबलकडे जरा नीट बघा. यातला एक आकडा खरंच धक्कादायक आहे. भारतासाठी प्रोड्युसर सपोर्ट एस्टिमेट चक्क मायनसमध्ये आहे, -8.51. याचा अर्थ काय होतो माहितीये? सोप्या भाषेत सांगायचं तर आपले शेतकरी जे पिकवतात त्याला आंतरराष्ट्रीय बाजारात मिळणाऱ्या किमतीपेक्षाही कमी भाव मिळतोय. आणि याचं कारण आहे निर्यातीवरचे निर्बंध आणि इतर काही सरकारी धोरणं. याच्या अगदी उलट युरोप आणि अमेरिकेत बघा, तिकडच्या शेतकऱ्यांना सरकार थेट मदत करतं, त्यामुळे त्यांचे आकडे प्लसमध्ये आहेत. आणि हा 3D चार्ट तीच गोष्ट आणखी सोपी करून सांगतोय. एकूण बजेटरी सपोर्टच्या टक्केवारीनुसार पाहिलं तर EUचं अनुदान व्यापारात कमी अडथळा आणणार आहे, कारण त्यांची सबसिडी थेट उत्पादनावर अवलंबून नसते. याचाच अर्थ EU सोबतचा व्यापार करार आपल्या कृषी निर्यातीसाठी एक मोठी संधी उभी करू शकतो. अर्थात प्रत्येक नात्यामध्ये जसं असतं तसं इथेही सगळंच काही आलबेल नाहीये. काही मुद्द्यांवर भारत आणि EUमध्ये मतभेद आहेत आणि ते समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. इथे बघा, आपल्याला एक स्पष्ट चित्र दिसतंय. एकीकडे व्यापार, गुंतवणूक आणि सुरक्षेवर एकमत आहे, पण दुसरीकडे रशिया-युक्रेन युद्धावर भारताची भूमिका, मानवाधिकारांचे काही मुद्दे, यावर दोन्ही बाजूंचे दृष्टिकोन वेगवेगळे आहेत. कोणत्याही यशस्वी भागीदारीसाठी अशा मतभेदांवर मोकळेपणाने चर्चा होणं गरजेचं असतं. चला, आता आपण शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत. या सगळ्या चर्चेनंतर या भागीदारीचं भविष्य काय आहे, याची क्षमता किती आहे? या भागीदारीला अनेक जण तिसरा मार्ग असंही म्हणतायत. म्हणजे काय? तर अमेरिका किंवा चीन यांच्या गटात सामील न होता एक स्वतंत्र तिसरा पर्याय उभा करणं. जगातल्या इतर मध्यम शक्तींसाठी हा एक महत्त्वाचा स्ट्रॅटेजिक पर्याय ठरू शकतो. पण हे सगळं प्रत्यक्षात येण्यासाठी काही गोष्टी होणं खूप गरजेचं आहे. त्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत FTA म्हणजे मुक्त व्यापार करार आणि गुंतवणूक संरक्षण करार. हे दोन्ही करार जर यशस्वी झाले तर या भागीदारीला एक जबरदस्त राजकीय गती मिळेल.
आणि शेवटी हाच प्रश्न उरतो की आजच्या महासत्तांच्या जगात भारत आणि युरोपची ही तिसऱ्या मार्गाची मैत्री खरोखरच जागतिक राजकारणाचा चेहरामोहरा बदलू शकेल का? याचं उत्तर आपल्याला येणारा काळच देईल.